नमस्कार विद्यार्थी मित्र, वरद ऑनलाईन अपडेट्स चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या चॅनलवर आपल्याला गव्हर्नमेंट जॉब आणि एज्युकेशनल ॲडमिशन, ॲडमिट कार्ड, रिझल्ट्स अशी संपूर्ण माहिती या प्रकारे मी इथे अपलोड करत असतो। याची माहिती मिळवण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा, म्हणजे त्यांना देखील याची माहिती मिळत जाईल। आजचा जो आपण व्हिडिओ बनवणार आहोत त्याचा विषय आहे BE BTech। आता कॅप ॲडमिशन जे आहे रजिस्ट्रेशन BE BTechचे CET सेलद्वारे चालू झालेले आहेत। तर याचं शेड्यूल काय राहणार आहे, कोणते कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे, कशा प्रकारे अप्लाय करायचं आहे, आपला फॉर्म व्हेरीफाईड करणे म्हणजे काय करायचं, त्यानंतर आपले डॉक्युमेंट्स प्रॉपरली कसे अपलोड करायचे, या संपूर्ण गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर चला चालूया आपल्या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आपण इथे बघू शकता की आपण फर्स्ट इयर अंडर ग्रॅज्युएट टेक्निकल कोर्स इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी आणि मास्टर ऑफ इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी ॲडमिशन इयर 2026-27 या पोर्टलवर पोहोचलेलो आहोत। याचं जे शेड्यूल इथे आलेलं आहे यामध्ये आपण बघू शकता 2 जुलै 2026 ते 12 जुलै 2026 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आपण रजिस्ट्रेशन करू शकता। यामध्ये आपले डॉक्युमेंट्स अपलोड होतील, रजिस्ट्रेशन होईल आणि त्यानंतर आपला फॉर्म जो आहे तो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजे ऑनलाईन स्क्रुटिनीसाठी जाणार आहे। त्याची देखील डेट 3 जुलै ते 13 जुलै या दरम्यान राहणार आहे। म्हणजे 12 जुलैला एखाद्या विद्यार्थ्यांनी भरला तर 13 जुलैपर्यंत त्याचा फॉर्म व्हेरीफाईड होणार आहे संध्याकाळी 5 वाजेच्या। ठीक आहे, तर मित्रांनो याप्रमाणे इम्पॉर्टंट डेट्स आहे। त्यामध्ये प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जी आहे 15 जुलै 2026 ला लागणार आहे। त्यानंतर आपली ग्रॅव्हियन्स म्हणजे काय राहतं, तर आपल्या फॉर्ममध्ये काही त्रुटी आहे, आपले काही कागदपत्र राहिलेले आहे, जसे की आपलं नॉन क्रिमिनल आहे, EWS आहे किंवा इतर कोणतंही डॉक्युमेंट्स आपल्याकडे नव्हतं आणि ते आता आपल्याकडे अवेलेबल झालेलं आहे, तर आपण ग्रॅव्हियन्स टाकून आपला फॉर्म ओपन करू शकतो आणि त्या ग्रॅव्हियन्समध्ये 16 जुलै ते 18 जुलै दरम्यान आपण तो कागद ॲड करू शकतो। याचा अर्थ काय होईल की आपला फॉर्म परिपूर्ण होईल आणि तो 100% व्हेरीफाईड होणार आहे। त्यानंतर एक फायनल मेरिट लिस्ट लागेल 20 जुलै 2026 ला। त्यामध्ये आपलं ज्या विद्यार्थ्यांनी आपले सगळे डॉक्युमेंट्स व्यवस्थित अपलोड केलेले आहे, FC सेंटरनी ज्यांचा फॉर्म व्हेरीफाईड केलेला आहे आणि ज्यांचे कुठल्याही प्रकारचा ग्रॅव्हियन्स नाही आहे, अशा प्रकारचे जे विद्यार्थी आहेत त्यांची एक फायनल मेरिट लिस्ट लागेल आणि त्यानंतर कुठल्याही विद्यार्थ्याचा फॉर्ममध्ये किंवा रजिस्ट्रेशनमध्ये किंवा डॉक्युमेंट्समध्ये कुठलाही बदल होणार नाही। ठीक आहे, तर मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला इथे न्यू रजिस्ट्रेशन ऑप्शन देण्यात आलेला आहे। त्यामध्ये आपले CET सेल म्हणजे आपण जी CET दिली होती त्या CETचा ईमेल ID आणि पासवर्ड आपल्याला इथे लागणार आहे लॉग इन करायला आणि त्यानंतर आपण कॅप रजिस्ट्रेशन करू शकता। जे विद्यार्थी या पोर्टलवर रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यांना रजिस्टर्ड कॅन्डिडेट लॉग इन ऑप्शनमधून आपला ॲप्लिकेशन ID जो जनरेट झालेला आहे तो टाकून पासवर्ड टाकून आपली संपूर्ण माहिती इथे भरावं लागणार आहे। या दरम्यान जर आपल्याला फॉर्म भरताना किंवा डॉक्युमेंट अपलोड करताना इतर कोणतीही माहिती पाहिजे असेल तर आपण कॉमेंट करू शकता आणि जर आपल्याला कोणता टेक्निकल सपोर्ट पाहिजे असेल तर आपण इथे बघू शकता की टेक्निकल हेल्प नंबर दिलेला आहे। सकाळी 10 वाजेपासून तर संध्याकाळी 6 वाजे दरम्यान आपण ह्या नंबरला कॉल करू शकता। तर याप्रमाणे संपूर्ण माहिती आहे। याच्यासाठी डॉक्युमेंट्स काय काय लागणार आहे ते मी आता तुम्हाला इथे सांगतो। तर मित्रांनो यासाठी जे डॉक्युमेंट्स लागणार आहेत त्यामध्ये आपलं 10वीचं मार्कशीट आहे, 12वीचं मार्कशीट आहे, त्यानंतर आपलं स्कोर कार्ड आहे, त्याच्यानंतर नॅशनॅलिटी डोमिसाईलचं सर्टिफिकेट आपल्याला लागणार आहे, कास्टमध्ये असाल तर कास्ट सर्टिफिकेट लागेल, त्यानंतर VGNT OBC असेल तर नॉन क्रिमिनल लागणार आहे, त्यानंतर आपलं कास्ट व्हॅलिडिटीचं सर्टिफिकेट लागणार आहे, आपला फोटो लागणार आहे, आपली सिग्नेचर लागणार आहे। हे संपूर्ण डॉक्युमेंट घेऊन नजीकच्या आपल्या सेंटरवर जायचं आहे किंवा आपण जर स्वतः भरणार असाल तर प्रॉपरली संपूर्ण माहिती भरून आपले सगळे डॉक्युमेंट्स व्यवस्थित क्लिअर असल्याचं खात्री करून आपल्याला त्या फॉर्ममध्ये अपलोड करायचे आहे, जेणेकरून आपला फॉर्म कुठेही स्क्रुटिनीमध्ये अडकणार नाही आणि तो 100% व्हेरीफाईड होईल याची पूर्ण खात्री आहे। ठीक आहे, याच प्रकारची इम्पॉर्टंट माहिती मी माझ्या चॅनलवर सांगत असतो, त्यामुळे माझ्या चॅनलबरोबर बनवून राहा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा, त्यांना देखील याची माहिती मिळत राहील। ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद।